नमस्कार सगळ्या पोल्ट्री बांधवांना, मित्रांना, भगिनींना. आज काय विषय तर आज आपल्या मागे दिसते पोल्ट्री आहेत आणि आता माझ्या हातात हे पपई बघा. ही आपल्या घरी लावली होती खायला. मी मागं तुम्हाला पोल्ट्रीच्या आजूबाजूला आंब्यांची झाडं लावायचं सांगितलं होतं. मी आंबे ते दाखवलं होतं तुम्हाला. तर आता बघा मी त्या आंब्यांच्या मध्ये नाही का, जे काय मध्ये अंतर राहतं दोन आंब्यांच्या मध्ये, त्याच्यामध्ये मी जवळपास एक 10-1 झाडं आपली पपईची घरी खायला लावली होती. त्यांना आता पपया लागलेले आहे, पाहू शकता. एकदम मस्त आहे, एकदम जवळपास 700-800 ग्रॅमची एक पपई ही. आणि असं तुम्ही आपलं विकण्याचा हेतू नाही, पण आपल्या पोल्ट्रीलाही संरक्षण राहतं, गारवा राहतो आणि आपल्या पोल्ट्रीचं व्हेंटिलेशन चांगलं राहतं, हेही लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगत असतो की आपल्याला विकायचे हेतूने करू नका. आता मी आंब्यांची झाडं बरं 70-80 झाडं आहेत माझी. त्यावेळेस मी आंबेही चांगले विकले आणि खाल्ले पण चांगले घरचे आंबे, हेही सांगतो. त्यामुळे तुम्ही जे काय पोल्ट्रीच्या आजूबाजून तुम्हाला जे काय अशी फळांची झाडं लावता येईल ती लावा, जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि तुम्हाला फ्रेश फळं खरी खायला भेटेल आणि तुमच्या पोल्ट्रीला त्याचा खूप झाडांचा फायदा होतो, हे लक्षात घ्या. आणि अशाच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकन दाबायचं विसरायचं नाही, कारण आपण जे काय देतो ते माहितीच देतो आणि चांगली देतो तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.